ठीक आहे. फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू वेब डिझायनिंग, कारण की जे पण HTML CSS मध्ये आपण डिझाईन करणार आहे हे वेब डिझायनिंगचा पार्ट आहे सगळा. कारण की जे काही तुम्ही व्हिज्युअलाइज करत असता ब्राउझरमध्ये त्या सगळ्या गोष्टी एच टी एम एलमध्ये आणि CSSमध्ये आणि जावास्क्रिप्टमधूनच सगळ्या गोष्टी डिझाईन करून त्याचं आउटपुट म्हणजे वेबसाईट येत असतो. ठीक आहे. आणि वेब डिझाईन इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, कन्सेप्च्युलायझिंग अँड रिअरेंजिंग कंटेंट ऑनलाईन, राईट. म्हणजे जे पण वेबसाईट राहतात काय राहतात, एक प्लॅनिंग राहतो, एक कॉन्सेप्च्युअल राहतो आणि काही ऑनलाईन कंटेंटचं सगळं अरेंजमेंट राहतो. अशा प्रकारचे जे पूर्ण मिळून करतात त्याला वेब डिझायनिंग म्हणतो, राईट. द डिफरंट एरिया ऑफ वेब डिझाईन इन्क्लूड वेब ग्राफिक्स डिझाईन, युजर इंटरफेस डिझाईन, राईट. काय की तुम्ही जे वेबसाईट वगैरे विजिट करता त्यामध्ये तुम्ही बघताच की पर्टिक्युलर जे पण आहे सगळ्या गोष्टी ते व्हिज्युअलाइज म्हणजे युजर इंटरॅक्शन आणि कलर इफेक्ट्स कशा प्रकारे तिथं यूज केले आहे, म्हणजे ग्राफ्स जशा प्रकारे यूज केले आहे की म्हणजे जे प्रेझेंट करणे ज्याला म्हणतो, किंवा पर्टिक्युलर तुमची वेबसाईट कशा प्रकारे तुम्ही प्रेझेंट करता, राईट. आणि पर्टिक्युलर काही क्लिक केल्यानंतर कशा प्रकारचे ॲक्शन करतं ते युजर इंटरफेस झालं त्यामध्ये, राईट. आणि लाईन अप युअर लेआउट, फोटोज अँड डायग्राम परफेक्टली इन सेकंड विथ अलाइनमेंट गाईड्स अँड स्मॉल स्मॉल गाईड्स. ओके. म्हणजे जे पण आपल्याला आपण आपल्या वेबसाईटमध्ये काय करतो, पर्टिक्युलर फोटोज राहतात, काही लेआउट्स राहतात, जसं की एक मेन्यू राहतो, राईट. एक साईड मेन्यू जे राहतात, लेफ्ट साईड राहिला, राईट साईड राहिला, एक लास्टला फुटर राहतो, मधातला जो आहे ते कंटेनर राहतो, राईट. हे सगळ्या गोष्टी कशा एक वेबसाईटच्या लेआउटमध्ये येतात. कोणत्याही वेबसाईट तुम्ही विजिट केले की तुम्हाला ह्या गोष्टी दिसतात, किंवा फर्स्ट तर तुम्हाला एक नाव बार दिसतो, राईट. ज्यामध्ये तुमचं सगळी वेबसाईटचे जे पण लिंक्स राहतात, किंवा साईट मेन्यू ज्याला म्हणतो आपण, पर्टिक्युलर त्या पॉईंटवर क्लिक केले की तुम्हाला तो पुरा साईटला गो थ्रू करून देत होतो. ठीक आहे. हे झालं मेन्यूच्या रिलेटेड. आणि तेच तसंच काही जे आता जुने वेबसाईट बघत होते त्याच्यात तुम्हाला साईड मेन्यूज राहत होते, जसं की लेफ्ट साईडवाला, राईट साईडवाले मेन्यूज. ओके. आणि फुटर म्हणजे काय की पर्टिक्युलर जे पण तुम्ही वेबसाईट बनवले आहे त्यांच्या रिलेटेड क्रेडेन्शियल काही घ्यायचे असेल, राईट. की पर्टिक्युलर मीनं हे वेबसाईट बनवली म्हणजे डिझाईन अँड डेव्हलप बाय ललित शर्लार म्हणून टाकत राहिलं तर की कसं ते फुटर पार्टमध्ये आपण टाकत असतो, राईट. हे झाले सगळे लेआउटिंग वगैरे. त्याच्यात पर्टिक्युलर कोणते तुम्ही फोटोज यूज करून राहिले, राईट, कोणते डायग्राम यूज करले, हे सगळं तुमच्या कलाकारीवर डिपेंड करते की कशा प्रकारची तुमची वेबसाईट दिसली पाहिजे. ठीक आहे. देर आर टू मेन वे टू डिझाईन अ वेबसाईट, यूजिंग डेस्कटॉप ॲप और यूजिंग वेबसाईट बिल्डर्स, राईट. आता सगळ्या गोष्टी कशा ऑनलाईन अवेलेबल आहे. आता प्रत्येक गोष्टी काय असे जे पण तुम्ही आता वेबसाईट जर डेव्हलप करायची असेल तर ते दोन वेनं तुम्ही करू शकता. जे की आहे एक डेस्कटॉप ॲप्लिकेशन थ्रू करू शकता किंवा वेबसाईट बिल्डरनं करू शकता. डेस्कटॉप ॲप्लिकेशन म्हणजे डेस्कटॉप ॲपमधून म्हणजे काय की जसं की तुम्ही स्टुडिओ कोड वगैरे किंवा नोटपॅड++ हे जे वापरून तुम्ही करत कोडमधून ते डेस्कटॉप ॲपमध्ये येतात, राईट. आणि वेबसाईट बिल्डिंग म्हणजे काय, डायरेक्टली तुम्ही टेम्पलेट यूज करा. काही तुम्ही विक्स वगैरे बघितले असेल किंवा वर्डप्रेस वगैरे, तिथं तुम्ही कसं पर्टिक्युलर जे डायरेक्ट टेम्पलेट यूज करून फक्त तुम्हाला काय राहील, तुमचं जे पण वेबसाईट आहे जस्ट तुम्हाला त्यांचं नाव चेंज करायचं राहतो, कारण की ऑलरेडी जसं तसं सगळं काही लेआउट तुम्हाला देऊन देत असतो, राईट. तुम्हाला काय फक्त तुमच्या हिशोबानं तुम्ही त्याला कस्टमाइज करायचं आणि यूज करायचं. अशा प्रकारे म्हणजे इझिली एका घंट्यामध्ये तुमची वेबसाईट तयार होऊन जाते तिथं, राईट. द टूल यू डिसाईड टू यूज विल व्हॅरी greatly based on your team size, your budget and the type of site you wish to build and its technical requirement, right. आणि जे पण तुमची काही वेबसाईट बनवत असेल तर याच्यावर तुमचं टीम साईज किंवा तुमचं बजेट काय आहे. कारण की कसं आहे की बा तुम्हाला एक कंपनी चालवत आहे आणि कंपनीचं काही प्रोजेक्ट असेल, राईट, तर तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे वेबसाईट बिल्डर यूज नाही करू शकत. कारण की ते कसं राहतं, जेवढं त्यांनी तुम्हाला दिलं आहे त्यानुसारच तुम्ही यूज करू शकता. अदर दॅन दॅट काहीच नाही करू शकत. ठीक आहे.
अशा प्रकारचं ते म्हणजे डिपेंड करते की बा तुमची कोणती वेबसाईट बनवून राहिली की कायच्यासाठी बनवून राहिले आहे. ह्या गोष्टी पण तिथं मॅटर करतात. तुम्ही डेस्कटॉप ॲपनं जर करत असेल तर पर्टिक्युलर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही कोरली तुम्हाला त्याला स्केच करून डेव्हलप करू शकता, ठीक आहे. आणि जर काही त्याचे जे ब्ल्यू प्रिंट्स वगैरे बनवायचे राहिलं तर कसं तुम्हाला फोटोशॉप किंवा स्केच वापरून तुम्ही त्याचे ब्ल्यू प्रिंट तयार करता किंवा पर्टिक्युलर माझी वेबसाईट अशा अशा प्रकारे दिसली पाहिजे वगैरे नाही का असं. आणि वेबसाईट बिल्डर देअर आर मेनी वेबसाईट बिल्डर्स ऑन टुडे market today that offer a wide range of feature and services, right? Like Wix, Squarefor, Webflow and PageCloud are just example of few popular website, right? हे पण तुम्ही तिथं जाऊन ते वेबसाईट बिल्डर्स राहतात तिथं जाऊन डायरेक्ट यूज करू शकता. ओके. आणि हां अजून काही जे आपण नॉर्मली वेबसाईट बघतो त्यामध्ये काही डिफरन्शिएट आहे का म्हणजे कसे की बा जे वेब पेजेस राहतात वेबसाईट्स राहतात काही राहतात स्टॅटिक वेबसाईट आणि काही राहतात डायनामिक वेबसाईट. ओके. स्टॅटिक वेबसाईट म्हणजे काय राहते ज्याचं कंटेंट वगैरे फिक्स राहतं पर्टिक्युलर आपण एकदा म्हणजे जे कोर एच टी एम एल सी एस एस आणि जावास्क्रिप्ट यूज करून बनवत असतो त्याला स्टॅटिक वेबसाईट म्हणतात कारण की डायनॅमिकली आपण कोणतीही डेटा चेंज नाही करत असतो त्यामध्ये, राईट. म्हणजे की जसे की काही एन जी ओची वेबसाईट वगैरे राहिली त्यामध्ये कसं एकदा तुम्ही पर्टिक्युलर डिफाईन करून ठेवून दिले किंवा स्वतःची पोर्टफोलिओची वेबसाईट समजा ते जर बनवून एका ठिकाणी अपलोड करून टाकले तर त्यावेळेस काय होतं त्याला नेहमी नेहमी कंटेंट चेंज करायची काही गरज नाही पडत ना. आणि अशा वेळी का जस्ट आपण एच टी एम एल सी एस एसमध्ये डिफाईन करून ते बनवून टाकतो ते वेबसाईट, राईट. पण तेच जर डायनॅमिक वेबसाईट बनवत असेल तर डायनॅमिक वेबसाईट म्हणजे कसे राहतो की जसं फेसबुक झालं आपला, राईट. ज्यामध्ये तुम्ही बघता की पर्टिक्युलर प्रत्येक युजर जो एक स्वतःचे जनरली जशा प्रकारे पाहिजे तसे पोस्ट वगैरे त्यांनी पोस्ट करत राहतात लाईक्स टाकतात कमेंट टाकतात कारण की काय तो एका डेटाबेसच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो सगळं, राईट. जे पण तिचं ॲक्टिव्हिटी दिसतात ते सगळ्या गोष्टी डेटाबेससोबत सिंक्रोनाइज होऊन राहतात, राईट. म्हणजे पर्टिक्युलर त्याला कोडमध्ये जाऊन चेंज करायची काही गरज नसते. जशा जशा प्रकारे डेटा चेंज होत जातो तशा तशा प्रकारची वेबसाईटची व्ह्यू चेंज होत राहतो, राईट. म्हणजे काय द कंटेंट अँड लेआउट ऑफ वेब पेजेस इज फिक्स, राईट. म्हणजे जसं की मी जे कोड लिहून दिलेला आहे एच टी एम एलमध्ये तेच जसं तसं शो करत आहे ते स्टॅटिक वेबसाईट झाले. आणि द कंटेंट अँड लेआउट मे चेंज ड्युरिंग अ रन टाईम, राईट. म्हणजे जेव्हा मी वेबसाईट व्हिजिट करत आहे प्रत्येक एका पेजमधून दुसऱ्या पेजवर जात आहे तसं जशा प्रकारे तो कंटेंट चेंज होऊन राहिला त्याला डायनॅमिक वेबसाईट म्हणतात, राईट. स्टॅटिक वेब पेजेस नेवर यूज डेटाबेसेस, राईट. म्हणजे याच्यात आपण कारण की हे सर्व्हर लँग्वेजनं वगैरे म्हणजे आपण क्रिएट नाही करत डायरेक्ट कोरमध्ये एच टी एम एलमध्ये बनवत असतो त्याच्यामुळे काय याच्यामध्ये काही लॉजिकल पार्ट किंवा डेटाबेस कनेक्टिव्हिटी कोणतंच नाही राहत कारण की तुम्ही जे अशा प्रकारे डिझाईन केले काही कधी तुम्ही टेम्पलेट वगैरे डिझाईन करून बघितले असेल ते नॉर्मल टेम्पलेट ज्याला म्हणतो ते नुसतं एच टी एम एल पेज त्याला स्टॅटिक पेजेस म्हणतात. आणि डेटाबेस इज यूज टू जनरेट डायनॅमिक कंटेंट थ्रू क्वेरीज, राईट. जसं की आपण फेसबुकवर विजिट केली की प्रत्येक एका टॅबवर जे जे आता टॅब चेंज करतो त्यानुसार तो कंटेंट म्हणजे आता न्यूज फीडवर राहिलं तर तो काय करेल न्यूज फीडचा रिलेटेड डेटा आपल्याला रिटर्न करून देईल कारण की तो सगळ्या गोष्टी डेटाबेसमधून फेच करत असतो. आणि जर आपण व्हिडिओवर क्लिक केले की लेटेस्ट कोणते युजरनं अपलोड केले असेल किंवा लेटेस्ट ट्रेंडिंगमध्ये कोणते व्हिडिओ असेल ते दाखवते. शॉपिंगवर क्लिक केलं की पर्टिक्युलर शॉपिंगच्या रिलेटेड दाखवते, राईट. नोटिफिकेशनवर क्लिक केलं की नोटिफिकेशन अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या टॅब्सवर वेगवेगळे न्यू न्यू डेटा, राईट. ह्या सगळ्या गोष्टी कधी पॉसिबल आहे की ते कारण की ते डेटाबेससोबत कनेक्टेड राहते म्हणून तेव्हा पॉसिबल आहे ह्या गोष्टी. आणि जे पण डेटा तिथं व्ह्यू होते प्रत्येक डेटा हा ते डेटाबेसवरूनच फेच करून दाखवते त्याच्यामुळे आपल्याला नेहमी जेव्हाही तुम्ही पेज रिफ्रेश कराल तुम्हाला नवीन नवीन डेटा म्हणजे नवीन नवीन सगळ्या गोष्टी दिसणार आहे त्या साईटवर, राईट. याला अशा पेजला डायनॅमिक वेबसाईट म्हणतात, राईट. आणि द स्टॅटिक वेब पेज डायरेक्टली रन ऑन द ब्राउझर अँड डू नॉट रिक्वायर्ड एनी सर्व्हर साईड अप्लिकेशन लँग्वेज, राईट. अप्लिकेशन्स
सर्व्हर साईड ॲप्लिकेशन प्रोग्राम्स म्हणजे कोणते की पी एच पी झालं, ए एस पी, जे एस पी, ह्या प्रकारच्या कोणत्याही लँग्वेजची गरज नाही पडत. डायरेक्टली तुम्ही ब्राउझरमध्ये रन करून बघू शकता. पण तेच तुम्ही पी एच पी वगैरे बघितले असेल तर त्यावेळेस तुम्हाला कसं काही डायनॅमिक लँग्वेज म्हणजे सर्व्हर साईड ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग लँग्वेजची गरज पडते, राईट. तुम्ही एखादी पोर्ट चालू करता, राईट, त्यानंतर त्या थ्रू तुम्ही त्याला रन करता. डायरेक्टली तुम्ही रन करून नाही बघू शकत त्याला. आणि कोणताही जर तुम्हाला डेटाबेसच्या रिलेटेड प्रोग्राम करून बघायचं असेल त्याला, तर तुम्हाला ते सर्व्हर एक लागत असतो. आणि नॉर्मली जर लोकल होस्टमध्ये करत असेल तर तुम्हाला काही नाही, जॅम म्हणून इन्स्टॉल करा, राईट, किंवा जे जे एस पी असेल त्याला टॉमकॅट इन्स्टॉल करा, ए एस पी असेल त्याचे ज्याचे सर्व्हर म्हणजे ज्या रिलेटेड पाहिजे त्या रिलेटेड सर्व्हर इन्स्टॉल केले, तुमचा प्रोग्राम रन होऊन जातो, राईट. अशा प्रकारचं आहे डायनॅमिक आणि स्टॅटिक वेबसाईटचं आहे. आणि स्टॅटिक वेब पेजेस आर इझी टू डेव्हलप, कारण की त्याच्यात काही चेंजेस नसतो, काही लॉजिक पार्ट नसतो. बहुतेक तुम्ही जे डिझाईन करणार आहे त्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये दिसतात, ठीक आहे. कारण की याच्यात काही लॉजिकल पार्ट नाही राहत, फक्त तुम्ही नॉर्मली टेम्पलेट डिझाईन केल्यासारखे राहतात म्हणाचे स्टॅटिक पेजेस, राईट. आणि स्टॅटिक पेजेसचं डिसॲडव्हान्टेज हे आहे की पर्टिक्युलर प्रत्येक टाईमला जर आपल्याला काही चेंज करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला पर्टिक्युलर कोडमध्ये जाऊन चेंज करावं लागेल, नाही का. पण तेच डायनॅमिक वेबसाईट राहिलं ते तुम्ही फक्त एक लॉजिकल प्रोग्रामिंग स्किलनं तुम्ही सगळ्या गोष्टी डेव्हलप करा, त्याला डेटाबेससोबत कनेक्ट करा, राईट. म्हणजे जेव्हा तुम्ही रन टाईम चेंज करायचं असेल तर फक्त तुम्ही डेटाबेसमध्ये चेंज केलं की त्या गोष्टी तुमच्या फ्रंट एंड साईडला दिसून पडेल. किंवा जर तुमचं जर ई कॉमर्स साईट बनवत असेल तर एक ॲडमिन पॅनल राहतो, राईट. त्यामध्ये ॲडमिन पॅनलमध्ये तुम्ही काही प्रोडक्ट ॲड करता, काही प्रोडक्ट डिलीट करता, अपडेट करता, त्याच गोष्टी कशा समोरच्या याचे म्हणजे तुमचं जे कस्टमर पेज राहतं त्यावेळेस तिथं रिफ्लेक्ट होतो ह्या गोष्टी. असे जे वेबसाईट्स राहतात सगळे, जे कंटेंट नेहमी चेंज होत राहतो त्याला डायनॅमिक वेबसाईट्स म्हणतात. म्हणजे आपल्याला काही गरज नाही राहत किंवा पर्टिक्युलर त्या टेक्नॉलॉजीवर जाऊन म्हणजे त्या लँग्वेजवर जाऊन म्हणजे त्याच्या सर्व्हरवर जाऊन चेंज करायची काही गरज नसते, राईट. काही इंटरफेस बनवत असतो आपण, जसं की काही ॲडमिन पॅनल वगैरे, त्यातून तुम्ही कंटेंट चेंज करून टाका, ठीक आहे. अशा प्रकारे हे स्टॅटिक पेजेस आणि डायनॅमिक पेजेस आहेत, ठीक आहे. त्यानंतर एक कोणतेही जर तुम्ही एच टी एम एल डिझाईन बनवणार असेल तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे डेव्हलपर राहतात. एक राहतात यू एक्स डेव्हलपर, एक राहतात यू आय डेव्हलपर, राईट. यू एक्स डेव्हलपर म्हणजे काय, पर्टिक्युलर सगळं जे डिझाईन राहतात म्हणजे तुम्ही एच टी एम एल सी एस एस यूज करून जो डिझाईन बनवत असतो ते यू एक्स डेव्हलपर करतो, कारण की प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याला एक्सपिरियन्स करता. आणि यू आय डेव्हलपर म्हणजे काय, फक्त एक स्कॅच ब्ल्यू प्रिंट बनवून देत असतो की कशा प्रकारची तुमची वेबसाईट दिसली पाहिजे, कशा प्रकारचे कलर कॉम्बिनेशन तुम्ही यूज केलं पाहिजे, राईट. आणि म्हणजे काय म्हणजे एक कलर कलर कॉम्बिनेशन म्हणा तुम्ही की ह्या सगळ्या गोष्टी यू आय डेव्हलपर डिझाईन करून देतात, राईट. आणि त्यानंतर येतो की बा पर्टिक्युलर ठीक आहे, आता तुमच्याकडे यू आय डेव्हलपरही आहे, यू एक्स डेव्हलपरही आहे. म्हणजे पर्टिक्युलर पहिले कसं तुम्ही कोणत्या गोष्टीचं ब्ल्यू प्रिंट तयार करून घेता ना, नंतर त्याचं युजर इंटरफेस क्रिएट करता, राईट. त्यानंतर मग येतो की युजर इंटरफेस क्रिएट केल्यानंतर माझी आता एक वेबसाईट बनली, त्यानंतर मी चेक करेल किंवा पर्टिक्युलर माझी जी वेबसाईट आहे ठीक आहे, की तो डेस्कटॉपवर कसं दिसला पाहिजे, तो लॅपटॉपवर कसं दिसला पाहिजे. कारण की आपण युजरला डिफाईन नाही करू शकत की तो कुठं बघणार आहे, कुठं बघू शकणार आहे. कारण की तो आपण हे नाही सांगू शकत ना की प्रत्येकाला लॅपटॉप, कोणाकडे लॅपटॉप असते, कोणाकडे टॅबलेट असते, कोणाकडे मोबाईल असते, राईट. युजर विजिट करणारा कुठेही विजिट करू शकतो तो. तर त्यामुळे कसं तुम्ही जे वेबसाईट बनवली आहे ते रिस्पॉन्सिव्ह असली पाहिजे. की पर्टिक्युलर तो डेस्कटॉपवरही दिसलं की डेस्कटॉपसारखे दिसलं पाहिजे, पर्टिक्युलर लॅपटॉपवरही दिसलं की लॅपटॉपवरच दिसलं पाहिजे,
आणि टॅबलेटवर दिसलं की तो टॅबलेटनुसार कॉम्प्रोमाइज झाले पाहिजे सगळे, आणि मोबाईलमध्ये दिसलं की तो मोबाईल यूजसारखंच सगळे फॉन्ट वगैरे त्यामध्ये पर्टिक्युलर आले पाहिजे, राईट. कारण की तुम्ही आता भरपूर सारे असे वेबसाईट आहे, प्रत्येक ते असे रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट्सच येत म्हणजे बनवून राहिले आहे सगळे. कारण की प्रत्येक युजरकडे मोबाईलच राहतो, आणि तो लॅपटॉपवरून डायरेक्ट बघत नाही. कोणती तुम्ही वेबसाईट दिली की पहिले तो मोबाईलमध्ये स्वतःच्या मोबाईलमध्ये बघतो, राईट. ह्या सगळ्या गोष्टी पण एक वेब डिझायनर म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे प्रत्येक गोष्टी. सर हे कन्सेप्ट मीडिया क्वेरीज मध्ये येतात ना? मीडिया क्वेरीज यूज करून तुम्ही या सगळ्या सायझेसमध्ये तुम्ही डिझाईन करू शकता. कारण की तुम्ही जेव्हा फुल्ली डेस्कटॉपसाठीच बनवत असेल तर तेव्हा तुम्ही डायरेक्ट एक बनवून टाकता वेबसाईट, राईट. मग मीडिया क्वेरीज वापरून त्याची मीन विड्थ मॅक्स विड्थ जे कॉन्सेप्ट आहे त्याच्यानुसार मग तुम्ही त्याचे जे क्लासेस तुम्ही डिफाईन केले आहे, आणि त्या पर्टिक्युलर स्क्रीन साईजनुसार ते कमी जास्त झाले पाहिजे म्हणून तिथं ते अप्लाय करतात तिथं मीडिया क्वेरीजमध्ये, राईट. आणि पर्टिक्युलर त्या म्हणजे साईजनुसार तो ॲडजस्ट करून घेतो. तर तुम्हाला याची वाटत असेल की जे मीडिया क्वेरी का वापरणं डोकेदुखी आहे नाही का, त्यावेळेस तुम्ही बूटस्ट्रॅप यूज करू शकता. कारण की बूटस्ट्रॅप काय हे सी एस एसचं फ्रेमवर्क आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी डिफाईन म्हणजे सी एस एस क्लासेस आहे. तुम्हाला जस्ट तो सी एस एस क्लास यूज करणे, हं? आणि तुम्हाला तुमची वेबसाईट जशी आहे तशा प्रकारे कस्टमाइज करून तुमचं आउटपुट जनरेट करणं, राईट. या सगळ्या गोष्टी तुम्ही बूटस्ट्रॅप यूज करून पण करू शकता त्यामध्ये. ओके, बरोबर ना आरती? हा सर. ओके. मग यांच्या याच्यात म्हणजे आपण 3 लँग्वेज यूज करतो, म्हणजे 3 लँग्वेजची गरज काय आहे नाही का. कारण की प्रत्येक गोष्टी एक लँग्वेज राहिलं तेही चांगलं राहते, पण इथं कसं आपण 3 लँग्वेज पर्टिक्युलर 3 वेगवेगळ्या कामासाठी म्हणून यूज करतो. ठीक आहे. इथं एच टी एम एल, सी एस एस, जावास्क्रिप्ट. एच टी एम एल म्हणजे काय की हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, हे एक मार्कअप लँग्वेज आहे, ठीक आहे. म्हणजे एक आपल्याला एक स्ट्रक्चर लेआउट क्रिएट करून देत असतो वेबसाईटचा. म्हणजे जसं की क्रिएट द स्ट्रक्चर, मेन पर्पज काय आहे एच टी एम एलचं, क्रिएट द स्ट्रक्चर. मग नंतर कंट्रोल द लेआउट ऑफ द कंटेंट, म्हणजे जे पण आपण वेबसाईट क्रिएट करून राहिले जेवढे तुम्ही लेआउट डिफाईन करताय प्रत्येक लेआउटचं कंट्रोल करणं काय हे एच टी एम एल एलिमेंटचे काम आहे. तिथे एलिमेंट्स काय राहतात त्या एलिमेंट्स आपण डिफाईन करून पर्टिक्युलर ब्लॉक्स आपण क्रिएट करून घेतो त्यामध्ये, राईट. म्हणजे त्यालाच आपण म्हणजे टोटल जो हे क्रिएट होतो त्याला लेआउट्स म्हणतो. प्रोव्हाइड स्ट्रक्चर फॉर द वेब पेजेस, कारण की जे पण तुमची वेबसाईट बिल्ड होऊन दिसणार आहे सगळ्या गोष्टी तुमचं एच टी एम एल थ्रूच राहणार आहे. एच टी एम एलमध्ये तुम्ही जशा प्रकारे लेआउट करून तुमची वेबसाईट बनवली त्या वेबसाईटवरच सगळं तुमचं वेबसाईटची स्ट्रक्चर डिफाईन राहणार आहे. द फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक ऑफ एनी वेब पेजेस, राईट. म्हणजे मेन जो जे वेबसाईट तुमची दिसून राहिली टोटली सगळ्या गोष्टी एच टी एम एलमध्येच राहतात ते, ठीक आहे. तुम्ही कोणते फ्रेमवर्क यूज करा की कोणतं काही यूज करा, त्यामध्ये एच टी एम एल मेन लँग्वेज आहे त्याच्यासाठी लेआउटिंगसाठी. मग त्यानंतर आहे ते सी एस एस. सी एस एस म्हणजे काय, कॉस्केडिंग स्टाईल शीट्स, राईट. म्हणजे स्टाईलाइज द वेबसाईट, म्हणजे जे पण तुम्ही वेबसाईट दिसून राहिले जे पण लुक अँड फील होऊन राहिलं सगळ्या गोष्टी सी एस एस थ्रू पॉसिबल आहे, राईट. अप्लाय द स्टाईल टू दी वेब पेज एलिमेंट, राईट. म्हणजे जे पण वेबसाईट आहे वेब पेजेसचे जे एलिमेंट आहे त्यांना पर्टिक्युलर त्याला स्टाईल्स अप्लाय करायचे काम सी एस एस करते. म्हणजे मला एक हेडलाईन आहे, राईट. त्या पर्टिक्युलर हेडलाईन जे हेडलाईन टेक्स्ट आहे त्याचा कलर मला पर्टिक्युलर काही रेड द्यायचा आहे, ग्रीन द्यायचा आहे, तर ह्या गोष्टी मी कलर देण्याची कलर इफेक्ट देण्याचे कामं जे काय मी ते सी एस एस थ्रू करेल. पर्टिक्युलर त्याची विड्थ किती असली पाहिजे, हाईट किती असली पाहिजे, राईट. म्हणजे टार्गेट व्हेरियस स्क्रीन सायझेस टू मेक वेब पेजेस रिस्पॉन्सिव्ह. तर आता जसं प्रकारे बघितले की बा पर्टिक्युलर जे वेगवेगळे डिव्हाइस व्हेरी होत आहे तरी तो प्रत्येक डिव्हाइसमध्ये चांगल्या प्रकारे लुक अँड फील आला पाहिजे, राईट. ह्या सगळ्या गोष्टी आपण कसे सी एस एसमध्ये डिफाईन करतो. प्रायमरीली हँडल द लुक अँड फील ऑफ अ वेबसाईट. जसं की मी आत्तापासून म्हणत आहे की बा जे पण लुक अँड फील जसं गॉर्जियस दिसली पाहिजे किंवा काही
फुल अट्रॅक्टिव्ह दिसली पाहिजे. अशा प्रकारचे जे पण वेबसाईट राहतात ते सगळ्या गोष्टी आपण CSSमध्ये करतात. तुम्ही जर चांगले अजून वेबसाईट जर बघायची असेल तर तुम्ही IIT इव्हेंटची वेबसाईट बघायची. त्यामध्ये खतरनाक बनवतात त्यांचे इफेक्ट्स वगैरे नाही का, कारण की त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट CSS सगळं यूज करून त्यांनी जे पण आपण काही क्लिक्स म्हणा किंवा काही हे म्हणा सगळ्या गोष्टी तिथं जबरदस्त बनवून राहतं. मी तुम्हाला जर मला ते लिंक भेटले तर तुम्हाला शेअर करेल त्याचे. ओके. अशा प्रकारचे कामं जे आहे ते CSS करते. आणि जावास्क्रिप्ट राईट. जावास्क्रिप्ट म्हणजे काय की तो इन्क्रीज इंटरॅक्टिव्हिटी राईट. पर्टिक्युलर आता हे फर्स्ट झालं लेआउट म्हणजे स्ट्रक्चर झालं, सेकंड झालं त्याचं कलर इफेक्ट देणं, थर्ड इफेक्ट काय, आता मी पर्टिक्युलर एक वेबसाईट व्हिजिट केली, एका वेबसाईटवर मी जाऊन बघत आहे, तर तेव्हा मला काय मी क्लिक करून राहिलं, काय कशा प्रकारे करून राहिलं राईट, याच्यानंतर मला कशा प्रकारे आउटपुट भेटत आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा मी जावास्क्रिप्टमधून तुम्ही डिफाईन करता. म्हणजे मी एक बटनवर क्लिक केलं की मला काही पॉपअप बॉक्स आला पाहिजे राईट, किंवा काही जर आपण स्टॉपवॉचच्या रिलेटेड काय करत असेल तर पर्टिक्युलर स्टॉपवॉच मी क्लिक केलं की तो कसं काउंट वाढत जातो राईट. अशा प्रकारचं जर मला काही वेबसाईट इंटरॅक्टिव्ह वेबसाईट बनवायचं असेल तर मी त्यामध्ये त्याला फंक्शनॅलिटी ॲड करायसाठी मी जावास्क्रिप्ट यूज करेल राईट. आणि जे आता म्हणजे फ्रंट एंडचे फ्रेमवर्क्स आहेत ते सगळ्या जावास्क्रिप्टमध्येच आहे, जसं की अँगुलर आणि रिॲक्ट राईट. ॲड इंटरॅक्टिव्हिटी टू वेब पेजेस, हँडल कॉम्प्लेक्स फंक्शन अँड फीचर्स राईट. म्हणजे जे पण काही फंक्शन्स किंवा फीचर्स ॲड करायचे आहे वेबसाईटमध्ये तुम्ही जावास्क्रिप्ट थ्रू ॲड करू शकता. प्रोग्रामॅटिक कोड विच इनहान्स फंक्शनॅलिटी राईट. म्हणजे प्रोग्रामॅटिक लॉजिकल कोड असल्यामुळे तुमची वेबसाईटची फंक्शनॅलिटी पण इन्क्रीज करून टाकतो तो. ठीक आहे, अशा प्रकारचा हा जावास्क्रिप्ट आहे. जर नॉर्मली तुम्ही एका माणसाच्या दृष्टीने जर बघितलं तर ह्या अशा प्रकारचं HTML CSS आणि जावास्क्रिप्टचे फंक्शन राहील. म्हणजे जे पण बॉडीचं स्केलेटॉन जे राहणार आहे ते आपण HTML कन्सिडर करू, त्याच्यावरचं जे पण स्किन्स आणि जे पण आपण मेकअप करतो त्या सगळ्या गोष्टी CSS थ्रू डिफाईन होतात. आणि जावास्क्रिप्ट म्हणजे काय, तुम्ही काय फंक्शनॅलिटी करत आहे, जसं की स्केटबोर्डवर चालला आहे राईट किंवा रनिंग करत आहे, या सगळ्या गोष्टी फंक्शनॅलिटी ज्या झाल्या आहे त्या युजरची राईट, म्हणजे त्या वेबसाईटची, हे जावास्क्रिप्टनुसार राहणार आहे. मग ॲडव्हान्टेजेस काय आहे एक वेबसाईट बनवायचे राईट. तर आता मला सगळं हे HTML CSS येते, सगळ्या गोष्टी येते, मी आता याचं कुठं कुठं यूज करू शकतो किंवा मला कशा कशा ठिकाणी मला याचं यूज केल्या जाऊ शकतो राईट. जसे की काही इन्फॉर्मेशन साईट्स जर राहिले, इंटरनेट कंटेन मिलियन्स ऑफ वेबसाईट विच इज डेडिकेटेड टू डिफरंट टॉपिक्स राईट. इन्फॉर्मेशन रिलेटेड टू स्टडीज, टेक्निकल और IQ इन्हान्समेंट इज प्रोव्हाइडेड बाय अ वेबसाईट राईट. जसं की तुम्ही विकिपीडिया वगैरे बघता, काय त्याच्यात जस्ट इन्फॉर्मेशन वेबसाईट आहे ते राईट. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाची जर जगाच्या रिलेटेड कोणत्या कंपनीची किंवा काही जर इन्फॉर्मेशन काढायची आहे, तुम्ही विकिपीडियावर टाईप केले की तुम्हाला त्याच्या रिलेटेड सगळं डेटा भेटतो राईट. जसं की स्टडीज किंवा टेक्निकलसाठी जरी म्हटले की काही तुमची कॉलेजची वेबसाईट्स वगैरे राहतात राईट, त्यामध्ये काही इन्फॉर्मेशन राहतो. काही IQ इन्हान्समेंटसाठी जर क्विजवाले जर वेबसाईट्स वगैरे बघितले तर कशी इन्फॉर्मॅटिक वेबसाईट झाली ना, असे वेबसाईट्स पण तुम्ही याच्यामध्ये क्रिएट करू शकता. इवन सम ऑफ दीज वेबसाईट आर फोर्सेड ऑन प्रोव्हाइडेड बाय स्टेप इंस्ट्रक्शन टू सॉल्व प्रॉब्लेम राईट. सर्च इंजिन डिस्प्ले ऑल द लिस्टेड वेबसाईट ॲज सून ॲज अ युजर टाईप ऑफ रिलेवंट कीवर्ड्स. म्हणजे जर आता गुगल बघितलं तर आपण काय करतो, पर्टिक्युलर जे पण रिलेवंट कीवर्ड आपण तिथं सर्च करतो राईट. आपण जर गणपती बाप्पा म्हणून सर्च केलं की गणपती बाप्पाच्या रिलेटेड इमेजेस आपल्याला तिथं शो करतो, त्याच्या रिलेटेड वेब लिंक्स अजून कोणते कोणते आहेत ते म्हणजे ते आपल्याला दाखवत असतं त्यामध्ये. किंवा इंडिया म्हणून सर्च केले, इंडियाच्या रिलेटेड काय काय आहे, म्हणजे हे इन्फॉर्मॅटिक साईट झाली आहे सगळी राईट. अशा प्रकारचे पण तुम्ही याच्यात म्हणजे वेबसाईटचे ॲडव्हान्टेजेस आहेत ते यूज करून, म्हणजे त्याच्या थ्रू आपण लोकांना अजून जास्तीत जास्त ॲडव्हान्टेज प्रोव्हाइड करू शकतो त्या थ्रू. नंतर आहे कम्युनिकेशन. अ वेबसाईट अलाव कम्युनिकेशन टू टेक प्लेस बिटवीन बायर अँड सेलर राईट. आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे आता हे जे
कम्युनिकेशन बिटवीन जो बायर आणि सेलरचा आहे तो खूपच कमी झाला आहे, कारण की तुम्हाला प्रत्येक गोष्टी ऑन क्लिकवर अवेलेबल होऊन राहिल्या आहे. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर दुकानमध्ये जाऊन काही विकत घेण्याची काही गरज नाही, राईट. तुम्ही घर बसल्या काही तुम्ही क्लिक करा, तुम्हाला डायरेक्टली तुमच्या डोर स्टेपवर प्रत्येक गोष्टी अवेलेबल येऊन राहिले, राईट. मोस्ट सेलर डिस्प्ले देअर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ऑर कम अप विथ कॉन्टॅक्ट फ्रॉम अ फॉर्म टू फॅसिलेट कम्युनिकेशन, राईट. म्हणजे आपण जेव्हा एखादी ऑर्डर फिल करतो त्यानंतर एक कॉन्टॅक्ट फॉर्म म्हणजे जे एक आपण ॲड्रेस वगैरे टाकत असतो, राईट. त्यामध्ये अशा प्रकारचा ॲड्रेस देऊन आपण डायरेक्ट कम्युनिकेट करत आहोत त्या सेलरला की बा अशा अशा प्रकारचा माझा ॲड्रेस आहे, तुम्ही मला हे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करून द्या, राईट. फॉर द पर्पज ऑफ कम्युनिकेशन वेबसाईट यूज मोड्स सच ॲज अ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, चॅट बॉक्स ऑर अदर मेथड, राईट. तर पर्टिक्युलर बाकीचे जसे व्हॉट्सअप वगैरे बघितल्या त्यामध्ये खूप सारे वेरियस मोड्स पण अवेलेबल आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकता, चॅट बॉक्स आहे त्यामध्ये, राईट. हे सगळ्या गोष्टी झाली कम्युनिकेशन्सवाल्या. पर्टिक्युलर एक युजर दुसऱ्या युजरला कनेक्ट करताय, सेलर बायरला कनेक्ट करताय. कधी तुम्ही कोणती ऑर्डर केली तिथे काही इन्स्ट्रक्शन नोट्स वगैरे राहतात, तुम्ही तिथं टाईप करून त्यांना पाठवले, त्यानं इन्स्ट्रक्शन वाईज तो तुम्हाला कस्टमाइज करून देतो, राईट. किंवा काही पर्टिक्युलर लोकेशनवर तुम्हाला द्यायचं असेल तिथे काही चॅटिंगचे काही ऑप्शन्स राहतात तिथं, ओके. आणि स्पेशली जर चॅटिंगच म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे व्हॉट्सअप वगैरे, तिथूनही तुम्ही सगळं व्हिडिओ कॉन्फरन्स हे सगळं करू शकता तिथं. एंटरटेनमेंट पर्पजसाठी पण जसं की नेटफ्लिक्स वगैरे आहे, राईट. यूट्यूब आहे, ठीक आहे. जसं की एंटरटेनमेंट पर्पजसाठी काय जास्तीत जास्त आपण यूट्यूब बघत असतो, राईट. आणि पेडमध्ये बघायचं असेल तर कसं ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, डिझनी हॉटस्टार, राईट. खूप सारे असे साईट्स आहे जिथून तुम्ही पेड करून पण तुम्ही काही सिरीज हे ते बघतात, राईट. वेबसाईट ऑल्सो यूज ॲज अ फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट. न्यूमरस एंटरटेनमेंट ऑप्शन सच ॲज गेम्स, म्युझिक, मूवी ऑर अवेलेबल फ्रॉम अ वेबसाईट, राईट. जसं की हंगामा वगैरे बघितले, हंगामा, सावन, हे कसे वेबसाईट आहे जे म्युझिकसाठीच फेमस आहे, राईट. तिथं पर्टिक्युलर जे पण नवीन सॉन्ग आलं की तिथं रिलीज होत असतो. गेमिंगचे पण भरपूर सारे वेबसाईट्स आहे. मूवीसाठी तर सांगितलंच आहे, नेटफ्लिक्स येते वगैरे, राईट. सम सर्विसेस आर ॲब्सल्यूट फ्री दॅट डज नॉट रिक्वायर्ड इवन अ सिंगल पेन फ्रॉम युजर. मीन्स काही काही जसं यूट्यूब जर बघितलं तर तिथं तुम्हाला काही पे करायची काही गरज नसते, डायरेक्ट तुम्ही फ्रीली काही त्या व्हिडिओज वगैरे बघू शकता, राईट. पण तेच जर नेटफ्लिक्स वगैरे म्हटलं की तुम्हाला पेड करावं लागतो तिथं. कारण की तुम्ही जनरली असं विचार केलं की तुम्ही जर पाणी पाणी वॉटरचंच विचार केलं तर काही तुम्हाला जर सगळी ठिकाणी येऊन फ्री पण भेटते, पण काही ठिकाणी तुम्हाला कोणी विचार पहिले हे 100 वर्ष अगोदर कोणी विचारही केलं नसेल की कोणाला पाणी पण विकत घ्यावं लागेल, राईट. पण आता प्रत्येक गोष्टी ते पाणी पण आपण विकत घेऊन पित असतो. आता त्यामध्ये पण खूप सारे क्वालिटीज पण आले आहे की पर्टिक्युलर 20 रुपयाचंच पाहिजे, 100 रुपयाचं पाहिजे, राईट. अशा प्रकारे झालं आहे की बा काही गोष्टी फ्रीमध्ये जे देते त्याला काही व्हॅल्यू नाही राहत तेवढी, ठीक आहे. आणि अशा प्रकारचं हे एंटरटेनमेंट साईट्स आहे. त्यासाठी आपण काही वेबसिरीज आणि हे बघायचं राहिलं तर आपण नेटफ्लिक्स आणि बाकीचे ॲमेझॉन प्राईम वगैरे बघत असतो त्यामध्ये, ठीक आहे. आणि काही जर युजफुलमध्ये बघितलं तर कसे की बँकिंग साईट्स, राईट. बँकिंग इंडस्ट्री ऑल्सो करंटली यूज वेबसाईट सो दॅट कस्टमर कुड गेट कनेक्टेड टू देअर सर्व्हिसेस, राईट. म्हणजे बँकमध्ये आपल्याला काय बॅलन्स की बँक बॅलन्स किती आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी पण आता आपल्याला ऑन क्लिकमध्ये भेटून जातात. आणि त्यांचे पण काही सर्व्हिसेस जर करायचे असेल त्यांना, जसं की लोनसाठी म्हणा किंवा भरपूर सारे असे सर्व्हिसेस आहेत, त्यांनी पर्सनल लोन येते वगैरे जे पण सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड करायचे आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी डायरेक्ट वेबसाईट थ्रू युजरला
शो करतात राईट. म्हणजे पर्टिक्युलर युजरला जाऊन तिथं ब्रांचमध्ये जाऊन भेट द्यायची काही गरज नाही. डायरेक्ट गुगलवर टाकले विदाउट इवन कमिंग टू द बँक कस्टमर विल बी एबल टू चेक देअर अकाउंट इन्फॉर्मेशन राईट. म्हणजे त्याला विजिट करून पर्टिक्युलर तो कॅशियर किंवा त्यांना त्रास द्यायची काही गरज नाही. डायरेक्ट घर बसल्या तो सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन तो घेऊ शकतो राईट. हे झाले बँकिंगच्या रिलेटेड. मग येते मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे काय, आपण त्या दिवशी फ्रायडेला बघितले की बा जसं डिजिटल मार्केटिंग म्हणा राईट. ह्या सगळ्या गोष्टी आपण हे मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करू शकतो. तर माझं असंच कन्सिडर केले की मला एक माझं शॉप आहे राईट. माझ्या शॉपमध्ये मी काय काय मार्केटिंग करू शकतो, त्याची कशा प्रकारचं ॲडव्हर्टायझिंग करू शकतो राईट. मार्केटिंग म्हणजे काय, तुमच्याकडे जे आहे त्याला किती कस्टमरपर्यंत तुम्ही पोचवू शकता राईट. बोथ स्टार्टअप अँड एस्टॅब्लिश बिझनेस कॅन बी benefit from website marketing. With the use of website, business can be target their potential customer interested in your product and service can easily make transaction right. जर तुम्ही एक ई-कॉमर्स साईट बनवली, तुमची शॉप आहे, तुम्हाला इझिली तुमचं कस्टमरला जे बाय करायचं आहे तुमच्या तिथून साईटवर जाऊन डायरेक्टली बाय करू शकतो. म्हणजे तुमचं तेवढंच त्यांची सर्विस इझी करून देता किंवा आमच्या शॉपमध्ये अशा अशा प्रकारचा डेटा आहे, तुम्ही घ्या बा, नाही का. आणि ते जर ॲडव्हर्टायझिंग म्हटले, इफ यू ओन अ वेबसाईट यू कॅन ऑल्सो प्लेस ॲडव्हर्टायझिंग अँड स्टार्ट अर्निंग राईट. म्हणजे जसं की मी एक सिटी इन्फॉर्मेशन ॲप बनवली राईट. त्यामध्ये कसे तुम्ही पर्टिक्युलर काही, जर तुमचं जर ॲप चांगलाच फेमस झाला तर त्यामध्ये कसं तुम्ही बाकीचे शॉपवाले किंवा ज्यांना पण काही ॲडव्हर्टायझिंग करायचं असेल आपल्या ॲपमध्ये, तर त्याच्यामधूनही पण तुम्ही अर्न करू शकता किंवा पर्टिक्युलर तुमचे जे पण ॲडव्हर्टाईज आहे ते आमच्या ॲपवर दाखवू आणि त्याचे काही चार्जेस डिसाईड करू, मंथली म्हणा इयरली म्हणा राईट. देर आर वेरियस ॲडव्हर्टायझिंग सर्विसेस लाईक गुगल ॲडसेन्स राईट, मीडिया.net दॅट ऑफर्स ॲडव्हर्टाइजमेंट फॉर पोटेन्शियल वेबसाईट. गुगल ॲड्सचं तर काही सांगायची गरजच नाही पडेल, कारण की प्रत्येक वेबसाईट किंवा कुठेही तुम्ही विजिट केल्या तुम्हाला काही पॉपअप विंडोमध्ये त्याचे ॲडव्हर्टाईज खूप सारे दिसतात वेबसाईट्सवर नाही. हे गुगल ॲडसेन्सचे वेबसाईट्स आहे. तुम्ही त्याच्यावर पर्टिक्युलर तुम्ही क्लिक केले, मोर ओव्हर दीज ॲडव्हर्टाइजमेंट हॅव अ टेंडन्सी टू रीच कस्टमर मोर ॲक्युरेटली दॅन अदर ऑफलाईन मेथड्स राईट. याच्यामुळे काय असतं किंवा तुमचे तेवढं जास्त कस्टमरपर्यंत जातात राईट. तुम्ही जर गुगल ॲडसेन्समध्ये जर काही तुमचे स्वतःचे म्हणजे बिझनेसचं तुम्ही प्रमोशन केले त्यामध्ये, की तुमच्या एरियामध्ये म्हणा किंवा तुम्ही जे रेंज डिसाईड केले आहे त्यामध्ये जेवढ्या रेंजसाठी तुम्ही पे करून राहिले तेवढ्या रेंजमध्ये तो तुम्हाला तुमचे ॲडव्हर्टाईज तुमचे कस्टमरला दाखवून देणार. कस्टमर काही काय होतं, काही काही मोबाईल ॲपमधूनही काही इथं तुम्ही ॲडव्हर्टाईज बघता, काही वेबसाईट विजिट केल्यावरही काही ॲडव्हर्टाईज येतात गुगलचे. त्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं शो केल्यामुळे कसं तुम्ही जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत तुमचा डेटा पोचू शकतो राईट. मार्केटिंगनं का पर्टिक्युलर जेवढे तुमचे कस्टमर ओळखीचे आहे किंवा तुमचे जे पण ओळखतात त्यांनाच तुम्ही ते सर्विस प्रोव्हाइड करू शकता. ॲडव्हर्टायझिंगनं काय पुरं तुमचं एरिया समजून घ्या. तर मग जर फक्त यवतमाळ डिस्ट्रिक्टच कन्सिडर केला आणि माझे यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे युजर्स आहेत त्यांना सगळ्यांना माझा ॲडव्हर्टाईज दिसला पाहिजे, तर मी काय करेल, त्याची गुगल ॲडसेन्समध्ये त्याची ॲडव्हर्टाईज करेल त्याची. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे ॲडव्हर्टायझिंग झाले त्याचे. अशा प्रकारचे वेबसाईटचे ॲडव्हान्टेजेस आहेत सगळे, की अशा अशा प्रकारे आपण HTML CSS शिकून नाही का हे वेबसाईट्स वगैरे क्रिएट करून, जसं की इन्फॉर्मेशन साईट्स म्हणा राईट, कम्युनिकेशन, एंटरटेनमेंट राईट, बँकिंग, मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग, तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी तुम्ही याच्या थ्रू हे करता. आणि तुम्ही जे कंपनीमध्ये जेव्हा सिलेक्ट व्हाल त्यांनी अशाच गोष्टी काही पर्पजसाठी तुमचे अप्लिकेशन बनवून घेतात, त्या अप्लिकेशन बेसवरच ते कंपनीज अर्न करतात राईट. कोणाला काही डिफिकल्टी इथपर्यंत? No, sir. ओके. हे झाले फक्त जनरल इन्फॉर्मेशन. उद्या जमलं तर सोबत लॅपटॉप ठेवा, आपण काही काही प्रोग्राम म्हणजे एच टी एम एल उद्या बघू. एच टी एम एलचे काही लेआउट वगैरे काही टॅग्स वगैरे करून पाहू
जर तुम्ही करून पहा सोबत केले तर सगळ्या गोष्टी बेनिफिट्स आहेत आतापासूनच सोबत ठेवले लॅपटॉप पण. ठीक आहे. सर एकदा सिंगल पेज ऍप्लिकेशन एक्सप्लेन करा. सिंगल पेज ॲप्लिकेशन का सिंगल पेज ॲप्लिकेशन्स म्हणजे काय होतात की बा पर्टिक्युलर एकदा आपण विजिट केले कोणते इथं म्हणजे आपण गुगल थ्रू म्हणजे ब्राउझरमधून एकदा विजिट केलं तर तो काय करतो जेवढी पण वेबसाईट सगळे वेबसाईट आपल्या ब्राउझरमध्ये लोड करून देऊन देतो. जसं की जे अँग्युलर आणि रिॲक्ट जे आहे सिंगल पेज ॲप्लिकेशन वेबसाईट्स आहे राईट. म्हणजे तुम्ही जेव्हाही तुम्हाला वेबसाईट रिपीटेडली काही विजिट कर म्हणजे काही मेन्यूजवर क्लिक करत असेल तर तो पूर्ण वेबसाईट लोड नाही करत. पर्टिक्युलर जे तुम्ही याच्यावर क्लिक केले आहे ना फक्त तेवढंच कंटेंट तो म्हणजे ते सगळ्या गोष्टी कशा विजेट लेवलवर राहतात. ओके. आणि पर्टिक्युलर मेन्यूवर क्लिक केलं की हा तेवढंच पोर्शन तो रिप्लेस करून देतो तुम्हाला. कारण की सगळ्या गोष्टी तुमची वेबसाईट ब्राउझरमध्ये लोड होऊन जातो तिथं. ओके. हे सिंगल पेज वेबसाईट्स आहे. आणि मल्टीपेज वेबसाईट म्हणजे काय पर्टिक्युलर पहिले जे कोर पी एच पीमध्ये किंवा डॉट एच टी एम एलवाले जे स्टॅटिक वेबसाईट्स वगैरे राहतात ते बघता ना तुम्ही. पर्टिक्युलर तुम्ही जे वेबसाईट विजिट कराल ते पर्टिक्युलर न्यूली ओपन होत जातो तो. ठीक आहे. आणि पुरं पेज पण तुझं यू आर एल पण रिप्लेस करतो तिथे. ठीक आहे. आणि सिंगल पेजमध्ये तो यू आर एल रिप्लेस नाही करत ओनली जस्ट कंटेंट चेंज करतो. वेबसाईट जशी तशीच राहते जशा प्रकारे डेव्हलप केले आहे ना त्यानुसार तो कंटेंट चेंज करतो तिथे. आणि एक ॲडव्हान्टेजेस हे आहे की बा पहिले कसं थोडं नेटवर्कचं इश्यू येते राहत होते तर कसे कधी कधी अर्धेच पेजेस लोड होत होते राईट. यालाच ओव्हरकम करायसाठी हे सिंगल पेज वेबसाईट्स आले आहे. म्हणजे तुम्हाला ते अर्धवट लोड नाही होणार कोणती वेबसाईट जर तुमची वेबसाईटवर आपण काही बघत असेल राईट तर पहिलेचे वेबसाईट फाटून जात होते ते. आता तुम्हाला तेवढी हे नाही तुम्ही एक सिंगल क्लिकवर तुमचं सगळं डेटा तुमच्या म्हणजे ब्राउझरमध्ये येऊन जातो तिथं. ओके. ठीक आहे. ओके सर. अजून कोणाला काही